नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता 4 वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप झालाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षात गेलेत. शिवसैनिक म्हणवून घेणारे सर्वजण उद्धव ठाकरेंचा पक्ष का सोडून जात आहेत? एकनाथ शिंदेच्या खेळीमागची राजकीय कारणं नेमकी काय आहेत ते पाहूया. पहिलं कारण म्हणजे 2029च्या पूर्वतयारीसाठी विरोधकांचे मनोबल खच्ची करणे. हे एक महत्त्वाचं कारण समजलं जातं. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावरती स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. मित्रपक्षांच्या कुबड्यांवरती सरकार बनवावं लागलं होतं. म्हणजे या सगळ्या संदर्भातल्या बातम्या तुम्ही पाहिल्या होत्या. आणि त्यानंतर आता 2029ची लोकसभा निवडणुकीची जी तयारी आहे ती अजून वेळ आहे. म्हणजे अजून 2.5 ते 3 वर्षांचा कालावधी बाकी असला तरी भाजपकडून आत्तापासूनच विरोधकांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे पक्ष फोडून त्यांचं मनोबल खच्ची करणं हे एक महत्वाचं कारण समजलं जातं. दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या कमकुवत करणं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपली असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण 2024च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं खंबीर नेतृत्व करत दिमाखदार पुनरागमन केला. त्यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आले. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक ताकद सिद्ध केली होती. भाजप आणि शिंदे गटानं हाच धोका ओळखला. उद्धव ठाकरेंची अशीच ताकद राहिली तर 2029ला महायुतीसमोर ते पुन्हा एक मोठं आव्हान उभं करू शकतात. त्यामुळे ठाकरेंकडे उरलेली सर्वात मोठी ताकद म्हणजेच त्यांचे लोकसभेतले खासदार. हे खासदार फोडून उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या कमकुवत करणं ही त्यामागची मोठी खेळी समजली जाते. आता तिसरं कारण पण पाहूयात. तिसरं कारण ते आहे म्हणजे संघटनात्मक पातळीवरती ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपवून टाकणं. उद्धव ठाकरेंचे जे खासदार निवडून आलेले आहेत ते प्रामुख्याने मुंबई आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातले आहेत. खासदार फुटण्याचा अर्थ हा फक्त एकाच पक्षाचा पक्षांतर करण्याचा असा होत नाही, तर त्यासोबतच स्थानिक पातळीवरती म्हणजेच जिल्हा प्रमुख असतील, नगरसेवक असतील, तालुका प्रमुख असतील आणि कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं हे ओढलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित काम करता आलं नव्हतं, ज्यामुळे अनेक विद्यमान खासदारांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता सतावत होती आणि हे स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या खासदारांना सुरक्षित भविष्याचं आश्वासन आणि आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी सरकारकडून उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि त्यांना फोडण्यात आलं. यामुळे संघटनात्मक पातळीवरती ठाकरेंची शिवसेना संपेल आणि भाजप तसेच एकनाथ शिंदेची ताकद वाढेल अशी ही राजकीय खेळी आहे. बरं, त्यानंतर आता येतं चौथं कारण, ते म्हणजे एनडीएचे संसदेतील संख्याबळ वाढवणं. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे स्पष्ट बहुमत असला तरी सुद्धा काही विधेयकांसाठी म्हणा किंवा काही कारणासाठी सरकारला 2/3 मतांची गरज असते. शिंदेच्या शिवसेनेमुळे सरकारला एकतर्फी ताकद मिळते. एनडीएचे संसदेतील संख्याबळ वाढेल हे देखील एक प्रमुख कारण आहे. आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे हे जे गट आहे तीच खरी शिवसेना असल्याचा दावा मजबूत करणं हे देखील एक कारण समजलं जातं. 2022च्या बंडखोरीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं होतं. पण असं असलं तरी जनतेच्या मनातील ठाकरे ब्रँड पूर्णपणे पुसून टाकायला महायुतीला अजूनही यश आलेलं नाही. मुंबई महापालिकेमध्ये थेट सत्ता नसली तरी मुंबईतील मराठी मतदारांवरती ठाकरेंचा प्रभाव अजूनही कायम आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे निष्ठावंत खासदार राहतील तोपर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यास अडचणी येतील. हा या फुटीमागचा प्रमुख उद्देश आहे आणि हीच एकनाथ शिंदेच्या खेळीमागची राजकीय कारणं आहेत ज्याला ऑपरेशन टायगर हे नाव देण्यात आलंय. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.